बघूया 100% बातम्या। राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे आणि या पावसाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। विविध प्रश्नांवरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे, त्यामुळे या अधिवेशनात सरकारची कसोटी लागणार आहे। पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारनं आयोजित केलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्कार टाकला। राज्यातील जनतेने ठरवलं की घालवायचं आहे, तर अशा सरकारकडे चहा पाण्याला जाण्याला काही औचित्य नाही। राज्य सरकार शेतकरी विरोधी असल्याचा आरोप विरोधी पक्षानं केला। हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे। राज्यात घोटाळ्यांच्या माध्यमातून लूट सुरू असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केलाय। भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा या सरकारने पार केल्या आहेत। कमिशनखोरी 30% पुढे गेलेली आहे। आगामी निवडणुकीत राज्यातली जनता सरकारला जागा दाखवेल असा दावा विरोधकांनी केला। जितकं ओरबडून खाता येईल राज्य तेवढं ओरबडून खा आणि एकमेव आमचा धंदा चंदा लो धंदा दो, हाच काम राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे। विरोधकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानं राज्य सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं बाजी मारली आहे, तर महायुतीची गणितं फसल्याचं पाहायला मिळालं। अशात लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर गुरुवारपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होतीये। 14व्या विधानसभेचं शेवटचं अधिवेशन असणार आहे। या शेवटच्या अधिवेशनात विरोधकांनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती आखली आहे। यात मराठा ओबीसी आरक्षण, पुणे नागपूर हिट अँड रन प्रकरण, ड्रग्ज प्रकरण, कोयता गँग, वाढती गुन्हेगारी, नीट मधला गोंधळ, पेपर फुटी, घाटकोपर होर्डिंग दुर्घटना, शेतकरी आत्महत्या, दुष्काळग्रस्तांना कर्जमाफीची मागणी, कांदा दराचा मुद्दा, कापूस सोयाबीनचे कोसळलेले भाव, आमदार निधीवरून घमासान होण्याची शक्यता आहे। काँग्रेस पक्षश्रेष्ठीने देखील राज्य सरकारचं भ्रष्टाचाराचं प्रकरण उकरून काढून ते आक्रमकपणे मांडा अशा सूचना राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना दिल्या। महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं हे अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारच्या निरोपाचं हे अधिवेशन असणार आहे। ठोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन सुरू होत आहे। या सरकारचा निरोप समारंभाचं हे उद्याचं अधिवेशन आहे। ते आता अधिवेशन तर सुरू होऊ द्या, मग कोण निरोप कोणाला देतो ते कळेल। त्यामुळे या अधिवेशनात विरोधकांचा वर्चस्व असण्याची शक्यता आहे। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून सुरू होणार आहे। लोकसभा निवडणूक निकालानंतर हे अधिवेशन होत आहे। लोकसभा निकालात वरचढ ठरणाऱ्या महाविकास आघाडीनं सत्ताधारी महायुतीला या अधिवेशनात घेरण्याची तयारी सुरू केली आहे। याची झलक अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पाहायला मिळाली। विरोधकांनी महायुती सरकार विरोधात बॅनरबाजी केली। महाराष्ट्र परमो धर्म असा उल्लेख करत विधानसभेत परिवर्तन घडवणार महाराष्ट्र असा बॅनर दर्शनस्थळी लावण्यात आला। लोकसभेत संविधानासाठी लढलो, विधानसभेत महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढू आणि जिंकू असे बॅनर लावण्यात आले। त्यातून विधानसभेला विजयाचा विश्वास आणि निश्चय व्यक्त करण्यात आला। भविष्याची दिशा सांगत असताना महायुती सरकारवर टीका करण्यात आली। राज्यातलं महायुती सरकारचं आजचं हे चित्र म्हणजे महाभ्रष्टाचारी, महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज महायुती सरकार असा उल्लेख करत हल्लाबोल करण्यात आला। बॅनरवर व्यंगचित्र काढण्यात आलं। हे व्यंगचित्र बोलकं असून एका रिक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, दुसऱ्या बाजूला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चिंतेत बसलेले दाखवलेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार ही रिक्षा पकडत बाहेरच्या बाजूला लटकतायत। त्यातून महायुती सरकारला चिमटे तर काढलेत, पण राज्याचं पुढचं राजकारण कसं असेल याची झलक बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळाली। लोकसभा निवडणुकांच्या नंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे। विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे। मात्र सत्ताधारी महायुती जागावाटपावरून आतापासून खटके उडायला सुरुवात झाली आहे। कारण महायुतीतील अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भाषा सुरू केली आहे। राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी जागावाटपाबाबत मोठं वक्तव्य केलंय। महायुतीत आम्हाला 55 जागा मिळत असतील तर त्यात आम्ही समाधानी असणार नाही। महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरली तर प्रत्येकाला निवडणूक वेगळी लढवावी लागेल असं विधान अमोल मिटकरनी केलंय। वाढदिवसानिमित्तानं आमदार अमोल मिटकर यांची अकोल्यात वही आणि पुस्तकांची तुला करण्यात आली। त्यानंतर झालेल्या औपचारिक गप्पांमध्ये ते बोलत होते। 80 ते 100 जागा लढवायच्या आणि आमची मागणी सुद्धा महायुतीमध्ये तशीच आहे। अमोल मिटकरींच्या या वक्तव्यानं अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। तसंच या विधानामुळे महायुतीत वादाची शक्यता निर्माण झाली आहे।
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांच्या विधानानं महायुतीतली खदखद समोर आली आहे। मिटकरींच्या विधानामुळे महायुतीतला भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं नाराजी व्यक्त केली आहे। महायुतीतल्या तिन्ही पक्षांनी 100 जागांची मागणी ताणून धरल्यास प्रत्येकाला स्वबळावर लढावं लागेल असं विधान अमोल मिटकरींनी केलं। मिटकरींच्या या विधानाचा भाजपनं खरपूस समाचार घेतलाय, तर शिंदेंच्या शिवसेनेनं मिटकरींना सबुरीचा सल्ला दिलाय की अमोल मिटकरी यांनी तोंडाला लगाम घालण्याची आवश्यकता आहे। अमोल मिटकरींना अधिकार दिलाय का? जागा वाटपाची चर्चा अशी माध्यमांच्या समोर करायची नसते। अशी वक्तव्य करून ना विनाकारण महायुतीमध्ये गैरसमज निर्माण होतात। लगाम घाला म्हणजे तुम्ही बोलता ते चांगलं आणि आम्ही बोललो की लगाम लावा। दरेकर साहेबांनी स्वतःची मर्यादा ओळखावी। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांना सोबत घेतल्यानं महायुतीला फटका बसल्याचा सूर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आळवला, तेव्हापासून महायुतीत खदखद सुरू झाली आहे। आता मिटकरींच्या विधानामुळे पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर महायुतीत ठिणगी पडली आहे। खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा अजून कोर्टातला निवाडा झालेला नसला तरी लोकसभेत त्याचे पडसाद उमटले। अजित पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरेंनी आपलीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा लोकसभेत केला। त्यावरून लोकसभेत दोन्ही राष्ट्रवादीच्या खासदारांमध्ये सामना रंगला। लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदन प्रस्तावावर बोलताना सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि पक्षाचे खरे संस्थापक शरद पवार यांच्या वतीनं स्वागत करत असल्याचं म्हटलं। त्यानंतर सुनील तटकरेंनी आपल्या भाषणात आपलीच खरी राष्ट्रवादी असल्याचा दावा केला। तटकरेंच्या दाव्यामुळे लोकसभेत वादाला तोंड फुटल्याचं पाहायला मिळालं। तटकरे बोलत असताना पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी घोषणाबाजी केली। I take this opportunity on behalf of the Nationalist Congress Party and the original founder and our beloved leader Shri Sharad Pawar ji and all of us to congratulate you on your second innings. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ओरिजिनल या पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या वतीने मी आपल्या मनपूर्वक शब्दामध्ये या ठिकाणी अभिनंदन करू इच्छितो। खरी राष्ट्रवादी कुणाची याचा फैसला कोर्टात बाकी असताना लोकसभेत त्यावरून दोन्ही पक्षांमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं। लोकसभा अध्यक्षपदासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमत झालं नाही, त्यामुळे स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये लोकसभा अध्यक्षपदासाठी रस्सीखेच निर्माण झाली। 47 वर्षांनंतर पहिल्यांदाच लोकसभा अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली। लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी सत्ताधारी एनडीए कडून ओम बिर्लांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला, तर विरोधी पक्षांकडून के सुरेश यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला गेला। नरेंद्र मोदींनी मांडलेला ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव आवाजी मतदानानं स्वीकारण्यात आल्याची घोषणा हंगामी अध्यक्षांनी केली। त्यानुसार 18व्या लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली। दूसरी बार इस पद पर विराजमान होना बहुत बड़ा दायित्व आपको मिला है। This house represents the voice of India's people. It is very important that the voice of the opposition is allowed to be represented in this house. 18वीं लोकसभा प्रतिपक्ष की मर्यादित सहमति असहमति की अभिव्यक्ति हो। अध्यक्षपद भाजपकडे गेल्यानं उपाध्यक्षपद काँग्रेसला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि काँग्रेसमध्ये विस्तव सुद्धा जात नव्हता। पंतप्रधान मोदी काँग्रेसवर तुटून पडायचे, तर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर भाजपवर जोरदार हल्लाबोल केला। त्याआधी गेल्या 10 वर्षात संसदेत राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदी यांच्यात अनेकदा चकमकी उडाल्या। गेल्या 2 टर्ममध्ये हे दोन्ही नेते संसदेत हास्य विनोद करताना कधीच दिसले नाहीत। मात्र बुधवारचा दिवस काहीसा खास होता। लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक आवाजी मतदानानं पार पडली। यावेळी ओम बिर्ला यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली। त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे ओम बिर्लांच्या लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत त्यांना घेऊन गेले। यावेळी मोदी आणि राहुल गांधी पहिल्यांदा समोरासमोर आले। दोघांनीही एकमेकांशी हस्तांदोलन करत स्मित हास्य केलं। त्यानंतर दोन्ही नेत्यांनी ओम बिर्ला यांना सन्मानानं अध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत नेलं। रोज राहुल गांधींना रामराम करूनच शिष्टाचारानुसार मोदींना समोर बसावं लागलं।
आणि संसदेचं अधिवेशन सुरू असताना मोदींना आता पळ काढता येणार नाही, कारण राहुल गांधी बसले. बऱ्याच वर्षानंतर संसदेत हे चित्र पाहायला मिळालं. या दोन्ही नेत्यांना एकत्र पाहून इतर खासदारांचे सुद्धा चेहरे फुललेले दिसले. एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी नव्या वादात सापडलेत. खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ओवैसींनी जय भीम, जय तेलंगणा आणि नंतर चक्क जय पॅलेस्टाईनच्या घोषणा दिल्या. जय पॅलेस्टाईनच्या नाऱ्यावर भाजपच्या खासदारांनी तीव्र आक्षेप नोंदवलाय. सत्ताधाऱ्यांच्या विरोधानंतर हंगामी अध्यक्षांनी ओवैसी यांचा वादग्रस्त नारा पटलावरून हटवला. त्यावरून रणकंदन सुरू असताना ओवैसींनी मात्र माफी मागायला नकार दिलाय. ओहदे को मैं संभालने वाला हूं, इसके फराइज और वफादारी से अंजाम दूंगा. जय भीम, जय मीम, जय तेलंगाना, जय फलस्तीन. Let them do whatever they want. I also a little bit of constitution. These empty threats will not work on me. ओवैसींच्या मुद्द्यावरून राज्यातलं राजकारण तापलंय. त्या ओवैसीची जीभ छाटून हे कोण अगर छाटणार असेल तर त्यांनी माझ्याकडे यावं आणि पारितोषिक घेऊन जावं. पॅलेस्टाईनचा उल्लेख करणं हा गुन्हा आहे का? ओवैसी आपल्या वक्तव्यावर ठाम असले तरी त्यांच्या विरोधात राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यामुळे ओवैसींच्या खासदारकीवर टांगती तलवार आहे. पंढरीला जाणारी आषाढी वारी ही महाराष्ट्रातली अनेक वर्षांपासून चालत आलेली महत्त्वाची परंपरा आहे. पंढरीची वारी हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो आणि या वारीत आता राहुल गांधी सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जाते. राहुल गांधी पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होण्याचा विचार करतायत अशी माहिती मिळतेय. राहुल गांधी वारकऱ्यांसोबत एक दिवस चालणार आहेत. वारीत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात ते सहभागी होतील असं बोललं जात आहे. पायी सोहळ्यानंतर राहुल गांधी पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेणार आहेत. दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी या अनुषंगानं पंढरपुरातील पदाधिकाऱ्यांकडे वारीबाबत माहिती घेतली आहे. काँग्रेसच्या बैठकीत राज्यातल्या नेत्यांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याची विनंती केल्याचं बोललं जात आहे. यंदा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही वारीत सहभागी होणार आहेत. बारामती ते इंदापूरच्या सणसर पर्यंतचं तब्बल 17 किलोमीटरचं अंतर शरद पवार पायी चालणार आहेत. राज्यात येत्या 3 ते 4 महिन्यात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि राहुल गांधी पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास मवियासाठी ते फायदेशीर ठरू शकतं. गेली वर्षी अजित पवार महायुती सरकारमध्ये सामील झाल्यानंतर अनेकदा मंत्रिमंडळ विस्तार होणार याच्या चर्चा सुरू होत्या. या विस्ताराकडे अनेक इच्छुकांचे डोळेही लागले. मंत्रिपदाच्या आशेनं अनेकांनी यापूर्वीपासून कोटही शिवून ठेवले. मात्र यावेळी या इच्छुकांचे कोट तसेच कपाटात ठेवण्याची शक्यता आहे. कारण राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळल्याची चर्चा सुरू आहे. इच्छुकांची संख्या अधिक असल्यानं तुर्तास विस्तार करण्याचा विचार नाहीये. भाजपमधून मंत्रिमंडळ विस्ताराला नकार मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यास समसमान मंत्रिपदाच्या वाटपाची शिवसेना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी होती. 12 मंत्रिपदाचं वाटप करताना प्रत्येकी 4 मंत्रिपदं प्रत्येकाच्या वाट्याला येणार होती. शिवसेना राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपमधील आमदारांची संख्या 2.5 पट अधिक आहे. त्यामुळे विस्तारात संधी न मिळाल्यास भाजपमधील अनेक जण नाराज होण्याची भीती भाजपला आहे. विस्तार झाला तरी त्याचा पक्षाला तितकासा फायदा होणार नाही असा अंदाज भाजपकडून बांधला जातोय. एकूणच शेवटच्या टप्प्यात मंत्रिमंडळ विस्तारानं फायद्याहून अधिक तोटे असल्यानं भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं तुर्तास तरी विस्तार करण्याचा विचार हा बासनात गुंडाळल्याचं सूत्रांकडून कळतंय. मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळल्यानं इच्छुकांचा मात्र हिरमोड होणार आहे. देशभरात गाजत असलेल्या नीट घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्याचं समोर आलं. या प्रकरणी ATS कडून तपास सुरू आहे. अशात लातूर आणि धाराशिव नंतर नीट परीक्षा घोटाळ्याचं बीड कनेक्शन समोर आलं. नीट घोटाळ्यातील कनेक्शनच्या संशयावरून ATSनं बीडमधील दोघांना चौकशीसाठी बोलावलंय. हे दोघेही लातूरच्या एका आरोपीचे सब एजंट म्हणून काम पाहत असल्याचा ATSला संशय आहे. दरम्यान लातूरच्या आरोपी शिक्षकांकडे ज्या 12 विद्यार्थ्यांची हॉल तिकीटं सापडली आहेत त्या विद्यार्थ्यांपैकी बीडमधील 7 विद्यार्थ्यांचे पालक शिक्षक आहेत. त्यांची मुलं लातूरच्या खासगी क्लासेसमध्ये नीटची तयारी करतायत. नीट परीक्षेत 550 पेक्षा जास्त गुण मिळवून देण्याचं आमिष दाखवून जलील पठाण, संजय जाधव यांनी आमच्याकडून 4 ते 5 लाख रुपये घेतले. मात्र विद्यार्थ्यांना तेवढे गुण मिळाले नाहीत. मात्र फसवणूक झाली असा जबाब पालकांनी दिला. पोलिसांनी 14 तास चौकशी करून संबंधित पालकांना सोडून दिलं. त्यांना साक्षीदार बनवण्यात येणार आहे. दरम्यान नीट घोटाळा प्रकरणी अटकेत असलेला मुख्याध्यापक जलील पठाणचं
निलंबन करण्यात आलंय। काल आम्हाला FIR ची कॉपी मिळाली होती जलील पठाणची, त्याच बेसिसवर आम्ही त्यांना सस्पेंड केलंय। नीट घोटाळ्याची ATS कडून चौकशी सुरू असून राज्यातलं